हॅलो एव्हरीवन, आज मी क्रिएट करणार आहे एक कलरफुल आय मेकअप। मी आयब्रोज डिफाईन करून घेतले आहेत। त्यानंतर मी स्किन टोन बेस घेऊन फुल आयलिडवर अप्लाय करेन। त्यानंतर परत एकदा मीडियम टोन बेस अप्लाय करेन। बेस अप्लाय करून झाल्यानंतर प्रॉपर ब्लेंडिंग करेन। नेक्स्ट मी यूज करेन व्हाईट कलर लूज पावडर अप्लाय। त्यानंतर स्टार्ट करेन मी कलरफुल आय मेकअप। फर्स्ट आय शॅडो कलर घेईन मी पर्पल कलर। फर्स्ट मी क्रीज लाईन क्रिएट करेन। गाइस तुम्ही बघू शकता। नेक्स्ट मी ब्ल्यू कलर घेतला आहे। त्यानंतर मी ब्लॅक कलर अप्लाय करेन। क्रीज लाईन क्रिएट करायची आहे, फुल क्रीज कट। त्यानंतर रेड कलर घेऊन स्मॉल स्मजिंग ब्रशने स्मज करेन। तुम्ही बघू शकता एक स्मॉल ब्लेंडिंग ब्रशने स्मूथ ब्लेंडिंग करायची आहे। तुम्ही सुद्धा याच प्रकारे ब्लेंडिंग करा। त्यानंतर एक स्मॉल फ्लॅट ब्रशच्या हेल्पने मी एक क्रीज लाईन क्रिएट करेन। क्रीज कटसाठी यूज केला आहे मी मीडियम शेड बेस। देन फुल क्रीज कट क्रिएट झाली आहे। त्यानंतर आपण छानशी ब्लेंडिंग करून घ्यावी। ब्लेंडिंग नंतर व्हाईट कलर अप्लाय। या आय मेकअपमध्ये मेन ट्विस्ट म्हणजे यानंतरचा वर्क। फर्स्ट कलर घेईन मी लाईट पिंक कलर। त्यानंतर घेईन मी एक येलो आय शॅडो कलर। देन अप्लाय करेन एक लाईट ब्ल्यू कलर। हे सर्व कलर एकामेकात स्मज झाले पाहिजेत अशी ब्लेंडिंग करून घेईन। तुम्ही बघू शकता मी इनरला लाईट टोन अप्लाय केला आहे, आउटरला डार्क टोन केला आहे। नंतर मी ब्लॅक शेड सोबत सर्व एजेस चांगल्या प्रकारे ब्लेंड करेन। नेक्स्ट अप्लाय करेन मी एक लिक्विड लायनर ब्लॅक कलर। तुम्ही बघू शकता लायनर ॲप्लिकेशन झाल्यानंतर मी एक गोल्डन कलर लिक्विड ग्लिटर लायनरच्या वर एक लाईन क्रिएट करेन। ऑलमोस्ट आय मेकअप क्रिएट झाला आहे। नेक्स्ट करेन मी मस्कारा अप्लाय। नेक्स्ट मी व्हाईट काजल अप्लाय करेन, तुम्ही ब्लॅक पण करू शकता। नेक्स्ट लोअर लिड ब्लेंडिंग। त्यानंतर आय मेकअप डन। सो गाईज हा आय मेकअप तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब आणि शेअर कमेंट करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।